सर्व एकवटलेलं रूप म्हणजेच वृत्तरेत स्थानातून वृत्तीवर आलेले निवृत्तीनाथ. सत्ता मात्र ज्ञान आपापल्या अवस्थेमध्ये रममाण असतं. तेच ज्ञान आपला प्रिय भोग घेण्याकरता जीवाच्या रूपाने प्रगट होतं. सत्ता मात्र ज्ञान आपला प्रिय भोग घेण्याकरता जीवाच्या रूपाने प्रगट होतं आणि जीवाच्या माध्यमातून आपणच आपला प्रेम भोग घेत असतो. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य लक्षात घ्या. कुणी मुलावर लाड करत नाही, मुलाच्या माध्यमातून आपणच आपला लाड करत असतो. तसं जीवाच्या माध्यमातून प्रभूच आपापली प्रेम प्रतीती जीवाच्या माध्यमातून बघतो. निवृत्तीतून वृत्तीवर येतो. निवृत्ती सोडून वृत्तीवर येणं हा वारकरी संप्रदाय. प्रवृत्ती आणि निवृत्ती ओसेने घे मती, अखंड चित्तवृत्ती तुझ्या ठाई. नीट लक्षात घ्या. बाळाच्या माध्यमातून आपापला प्रेम भोग भोगत असतो म्हणून दुसऱ्याचं बरं वाटतं, पण आपल्याला बघितल्यानंतर आपलंच दर्शन आपल्याला होतं. बाळाच्या गालावरून हात फिरवताना असं वाटतं हा माझाच गाल आहे. बाळाच्या गालातून प्रेम प्रतीती बाप आपली भोगत असतो. तसं परमात्मा निवृत्त पदातून निवृत्त होऊन, बर का, आपापली प्रेम प्रतीतीचा भोग घेण्याकरता प्रगट झाले आणि ज्ञानियांच्या राज्यामध्ये शिरकाव करून बसले. म्हणून निवृत्तीनाथाने अनेक अभंग लिहिले. अद्वैत सगुण भक्तीपर, परे ही परते पश्यंती वरते, मध्यमे तत्वता न करे आळी, वगैरे 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 अभंग लिहिले. पण ज्ञानेश्वर महाराजांचं चाल, निवृत्तीनाथांचं चालतं बोलतं वाङ्मय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. वाङ्मय लायब्ररीत राहतं, ग्रंथ देव्हारात राहतो आणि ज्ञानेश्वरी चालत चालत सगळ्या घरात गेली. आणि ज्ञानेश्वरी चालत जेव्हा घरात येते तेव्हा घरची घर घर मिटते. माझं बोलणं कळलं का? जीवाची घर घर जर मिळायची असेल तर ज्ञानेश्वरी चालत घरात यावी लागते आणि ते आणण्याकरता निवृत्तीनाथ लातात. प्रत्येक गुरु धडपडतोय माझं नाव वाढावं. गुरगुरु करतो शिष्य पुढे गेला तर. काय अवस्था आहे? असं एक उदाहरण आहे कराड साहेब की गुरुने समोर बसावं आणि शिष्याने प्रवचन करावं. आहे दुसरं उदाहरण? सांगा कविराज, सांगा. गुरुनी सांगावं आणि शिष्याने ऐकावं. इथे शिष्याने सांगावं आणि गुरुनी ऐकावं आणि गुरुनी नजरेतून ज्ञानोबाराच्या मुखातून बोलावं. त्याकरता ज्ञानेश्वरी बघण्याकरता कराड साहेब, नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. अरे प्यारे, तुला डोळे आहेत पण नजर नाही रे. नजरेचा नजराणा यावा लागतो. नजरों से देख प्यारे. अरे प्यारे, ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो असा प्यारा. चष्मा विकत आणला पण डोळे फुकट दिले. प्यारे प्यारे, डोळे असून आंधळायस रे. चष्म्याचं कौतुक वाटतं पण प्याऱ्याने दिलेल्या डोळ्याचं कौतुक वाटत नाही.
नजरों से देख. म्हणून मी नेहमी सांगतो, देव डोळे देतो आणि संत मायबाप दृष्टी देतात. फार सुंदर प्रमाण आहे. दृष्टीचा डोळा पाहो मी गेली, तव भितरी पालटू झाला गे माय. दृष्टीचा डोळा, कुठे संत पोचले बघा. दृष्टीचा डोळा पाहो मी गेली. दृष्टीला दिसत ते दिसत, पण दिसत ते ज्याच्याने दिसत ते असत पण दिसत नाही, फक्त संत संगतीमध्ये कळतं. म्हणून प्रभूच आपापली प्रेम प्रतिती भोगत आहे. त्यात सुखही नाही आणि त्यात दुःखही नाही. कराड साहेब, साखर गोड आहे, तसं मिरची कमी जरी भाजीला झाली तरी ती भाजी गोड नसते. मिरचीही पाहिजे, तिखटही पाहिजे. बायका ओली मिरची घालून पुन्हा तिखट घालतात. अर्थ मला कळला नाही. ते म्हणले तुम्हाला कळून काय करायचंय, भाजी कशी झाली, वा फार गोड. तिखट घालून मग गोड गोड का आपली आवड गोड. काय गोड, काय गोड. मग मीठ आहे, चटणी आहे, तिखट आहे, मेथ्या आहे, तुरट, हे सर्व एकत्रित होऊन जे निर्माण होते ती गोडी. तसं जीवनामध्ये सुखही आहे, ती एक गोडी आहे, आणि दुःखही आहे, ही एक गोडी आहे. संस्था नीट चालणं ही गोडी आहे, आणि अडचण येणं ही गोडी आहे. काय बाबा महाराजांचं वय वाढणं ही गोडी आहे, थकणं ही गोडी आहे. हा विलास आहे प्रभूचा. जीवनामध्ये प्रभू प्रेमाचा विलास म्हणून बघितला तर सगळा आनंद वाटेल. आणि मग वाटेल, यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. त्याला जेव्हा वाटतं मी कसा दिसतो, जीव रूपी आईना पुढे काढला आणि बघितलं, वाह क्या बात आहे, मार डाला. काय बघा, तुम्ही गोरे पान आहात, दिसायला सुंदर आहात, पण आरशात बघितल्यानंतर उगीच पांढऱ्या मिशावर हात फिरल्यानंतर काय आनंद आहे, काय आनंद आहे. नाही आनंद अशी जोडा. आता काय मिशी पहिली उगवली आहे नाही, पण तीच मिशी, तोच गाल. काय मी एरवी काय आरशात बघत नाही, पण कीर्तनात निघताना आरशात बघतो निघतो. लिफ्ट मध्येच आरसा आहे. हे असो, मी सांगत नाही, हे असो दर्पणून येलिया तो मुखबोध घेलिया, मग देखले पण एकले आस्वाद जे जेवी. इति ज्ञानेश्वर महाराज. हे असो दर्पणून येलिया तो मुखबोध ही गेलिया, मग देखले पण एकले आस्वादी जेवी. मी माझ्या रुबाबमध्ये चालतो, कसा दिसतोय, कसा दिसतोय, माझ्यासारखा कोणीच नाही. अभिमान नाही, खरंच आहे. कराड साहेब तुमच्यासारखा जगात नाही, पाणेगावकर तुमच्यासारखा जगात नाही, तुमच्यासारखा नाही, आमच्या उद्धवसारखा जगात दुसरा नाही, बाबा महाराजासारखा दुसरा जगात नाही, दुसऱ्या जगात नाही. हेच लिव्हिंग आर्ट आहे. हेच लिव्हिंग आर्ट आहे बरं का. एका 9 इंचाच्या चेहऱ्यामध्ये प्रभूने इतका फरक केलाय की अब्जावधीमधून जागा बदललेली नाही, पण फरक आहे. लिव्हिंग आर्ट. काय आर्ट आहे. अहो पिक्चर बघितलं की कळतं. मुळगावकर, दलाल, रवी वर्मा, पिक्चराचा फॉर्म बघितलं की कळतं हे पिक्चर कोणाचं आहे. व्हान गॉग, ताबडतोब कळतं हे पिक्चर कोणाचं आहे, फॉर्म कोणाचा आहे. 9 इंचाचा चेहरा, पण इतका सूक्ष्म बदल.
की त्याच्यातून कविराज ओळखतात, विश्वनाथ ओळखला जातो, पाणेगावकर ओळखले जातात, कोण ओळखलं जात नाही, सगळे ओळखले जातात. फरक किती आहे? नॉट अ बिग कॅनव्हास. एक कॅनव्हास जस्ट 9 इंचेस बाय 6 इंचेस. व्हॉट अन आर्ट. हे ज्ञानेश्वरी सगळ्याला कळायला पाहिजे. काय शिकवता आणि काय ऐकता. लिव्हिंग आर्ट. इफ यू डोंट अंडरस्टँड व्हॉट लिव्हिंग आर्ट इज, व्हॉट आर यू गोइंग टू डू? The creator and creation, where both are one. Where the creator and the creation both are one. म्हणून जीव आणि परमात्मा दोन नाही. वननेस. आणि पुन्हा एकातून दोन, भेदातून अभेद आणि अभेदातून भेद, निवृत्तीतून वृत्ती आणि वृत्तीतून वृत्तरीत स्थान. आज प्रेमबोध सांगतोय तुम्हाला दादा महाराजांचा. हा वेदांत नाही आहे, त्याच्या पलीकडचं आहे. हे कुठलं आहे ते सांगतो. वेदांत शब्दाचा अर्थ असा, वेद वेद्य जाणीव. जाणीवेचा अंत जेव्हा होतो आणि ज्याचा होतो तो खरा वेदांत. वेदांत जाणीवेचा अंत. जाणीव जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत तो वेदांती नाही, तो ज्ञानी आहे. आणि ज्ञानाला जोडून अहंकार आलाच. गोठी आलाच अहंकार. आणि जिथे प्रेम आहे, हे बघा, आपला अहंकार सगळीकडे चालतो पण पोरांच्या समोर चालत नाही. नाही आहेच आहे, त्याच्यात काय प्रश्न आहे. फॅक्ट इज अ फॅक्ट अँड यू हॅव टू ऍक्सेप्ट इट, वेदर इट इज विश्वनाथ और बाबा महाराज. नोबडी कॅन डिनाय इट. काय का वागतो ते माझं रूप आहे म्हणून. अन्य न, अनन्य नाही. अन्य न म्हणून अनन्य. अनन्य का? अन्य न. दुसऱ्याला अनन्य नाही. दुसऱ्याला खुर्चीवर बसताना सांगाल एवढी फी आहे, दॅट्स युअर काम आहे, टेबल आहे ते, त्याशिवाय कॉलेज चालणार नाही. पण पोटच्या पोराबाळाने मुलीने पैसे खर्च केले तर, अरे बाबा नो, मी एवढं कोणाकरता केलं? रामेश्वरून कशा करता आलो? तुमच्याकरता राम सोडला, ईश्वर सोडला आणि पुण्यात आलो. रामही सोडला आणि ईश्वरी सोडला आणि पुण्यात का आलो? नाही, ते पुढचं आहे. आळंदी पुणे जिल्ह्यात आली म्हणून. पुणे हे विद्येचं माहेर आहे. हा माणूस गप्प बसणारच नाही हो. काय गंमत आहे, आनंद आहे ह्याच्यामध्ये. काही कोणाला गप्प करणं नाही, एकमेकाचे प्रेमाचे तुषार घेऊन घरी जाणं आहे. ये हृदयचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडता केले आपणाईसे अर्जुना. माता मला सांगा, काय वृत्तिरहित स्थान जेव्हा वृत्तीवर आलं, प्रभूला वाटलं आपण आपल्याला पाहावं. एकाएकी नरमते. तसं निवृत्तीनाथ वृत्तिरहित स्थान जाणीवेवर येतं तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. तेच ज्ञानोबा. ते ज्ञान ज्ञानात राहून उपयोग नाही, कर्मातून प्रसरण व्हावं लागतं, तो सोपान. आणि शेवटी कर्म कुठेतरी संपावं लागतं, ती मुक्तावस्था मुक्ताई. काय कळतं ते बघा, ऐकून तरी ठेवा. मी काही शहाणा नाही, पण सद्गुरु कृपेत वाढलेलो आहे एवढं निश्चित. मगाशीच कराड साहेबांनी विचारलं वय किती, म्हटलं 82. आता आलो उंबरठ्यावर.
पॉवर कशाची आहे? मग अशी थकलेलो होतो, इथे बसलं की आलंच बघा. हा काय नाही नाही, अंगात येतच, अंगात आहेच आहे, फक्त ते प्रगट केव्हा करायचे एवढं आपल्या हातात आहे. आणि ते प्रगट केव्हा होतं? अरे काय ते तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड, तसे इथे बसून विण्यावर बोट टाकलं, नाद ब्रह्म, बोट टाकलं, रामकृष्ण हरी, उघडलं दार. ज्ञानाचा खजिना, प्रेमाचा खजिना उघडला गेला. असे निवृत्तीनाथ की ज्यांना मोठं व्हावंसं वाटलं नाही, पण आपल्या शिष्याला, आपल्या पुत्राला मोठं करावंसं वाटलं. ही एक लक्षात ठेवा, ही गुरुशिष्याची भूमिका नाही, ही बापलेकाची भूमिका आहे. तुम्ही थोडंसं निराळ्या दृष्टिकोनातून बघा म्हणजे कळेल. शिष्य जर आपल्या पुढे गेला तर आपल्याला बरं वाटत नाही, पण मुलगा जर आपल्यापेक्षा पुढे गेला, पुढच्या पिढीने अजून जर 100 कॉलेज काढली तर तुम्हाला आनंदच वाटेल. आता 100 आहेतच, संस्था आहेतच. आता काय घाट बांधण्याचा घाट सगळेच घालत नाहीत. घाट काढण्याचा घाट घालणं सुद्धा काही सोपं नाही आहे, ते सुद्धा फार अवघड आहे. माऊली साह्य झाली म्हणून घाट बांधला गेला. घाट बांधणं इतकं सोपं नाही. कोणालाही इंद्रायणीपर्यंत पोचण्याचा मार्ग सोपा करायला बरं वाटत नाही, तसं इंद्रियातून निजज्ञानाचं दर्शन घडवण्याचा मार्ग सोपं करण्याची कोणाची मागची इच्छा नव्हती. मी इथलं सांगत नाही. हा, कुणी घाट बांधले नाहीत. इंद्रायणीचे तटी ज्ञानाबाई गोमटी, इंद्रायणीचे तटी ज्ञानाबाई गोमटी. इंद्रियांच्या तटावरच ज्ञान गोमटाय, गोड उमटे. गोमट शब्दाचा अर्थ जिथून गोड उमटतं ते गोड उमटे, गोड उमटे, गोड उमटे. आणि ज्याच्यातून गोड उमटलं ती ज्ञानाबाई माऊली. आणि ते तसं उमटलं नाही, निवृत्तीनाथांनी समोर बसून उमटवलं. यत्किंचित अहंकार नाही म्हणे, निवृत्तीदासो अवधारी दोषी. काय कौतुक आहे, काय म्हणून बघितलं. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली. या कारणे मी सावली, नसंडे तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी. तुझे कारुण्य दया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. अज्ञापी माते ग्रंथ निरूपण. काय ओव्या महाराज, ओव्या म्हणू नये, जीवात ओवाव्या. जी जीवामध्ये ओवली जाते प्रेमाने ती ओवी ओवली पाहिजे. ओवी सुद्धा नीट म्हटली पाहिजे. नीट नाही म्हटली तर तो अर्थ कळत सुद्धा नाही. मला कशी म्हणतात ते म्हणून दाखवायचं नाही. आज काहीच उणं काढायचं नाही, नाहीतर तेही गमती दाखवल्या असत्या. आता 82 वर्षात काही कमी गमती अंगात आहेत का? आणि पुन्हा सोडलं नाही आणि डिग्री कोटची घेतली नाही. वारकरी पद खूप मोठं वाटलं. वारकऱ्यापेक्षा त्रिभुवनात जास्ती मोठं पद आहे असं मला कधीच वाटलं नाही. म्हणून कुठे गेलो नाही मेळ्यात आणि कुणाच्या अडकलो नाही पदरात. फक्त ओट्यात घेतलं माऊलीने आणि तिथेच जीवन संपलं. तुमची दिठीवेची निवले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे श्रांत. ते सावली देखोनी लोळे. काय ही ज्ञानेश्वरी आहे. नुसते गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी नव्हे, ही ज्ञानेश्वरी आहे. तो गीतेचा अन्वयार्थ सांगितला. पण ज्ञानेश्वरी ॲज सच, व्हॉट इज ज्ञानेश्वरी?
जिथे स्वतंत्र मत आपलं मांडलं, देवाला पटो नाही तर न पटो, शिवे का श्रीवल्लभे बोलिले म्हणून मी म्हणतो नाही, मला पटलं म्हणून मी बोलतो. दॅट इज ज्ञानेश्वर महाराज. म्हणून त्याच्याकरता जग बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिव्हिंग आर्ट कसं बघितलं कळलं का? जग असं की वस्तुप्रभा. व्हॉट अन आर्ट. जग असं की वस्तुप्रभा. प्रत्येक वस्तूमध्ये वस्तूचं दर्शन होणं काय विलास आहे. हे सगळे गप्पा मारतात वैराग्याच्या, आणि ज्ञानोबाराच्या तत्वज्ञानाचंच नाव विलास आहे. चित विलास आहे, बघण्यातून विलास आहे. सकाळी उठल्यानंतर चहा किती गोड लागतो, काय विलास आहे सांगा कविराय. सकाळचा चहा काय देतो गोडी, क्या बात आहे. असे टूथपेस्टने दात घासले आणि चहा, आहा वा, क्या बात आहे. आता नीट लक्षात घ्या, ती गोडी चहाची आहे का तुमच्या जीवेतली गोडी चहाच्या माध्यमातून प्रगट झाली. तसं जीवाच्या माध्यमातून प्रभू आप आपली रुची घेत आहे. हाच संतांचा प्रेमबोध आहे. म्हणून आज एक मोठं गंमत सांगणार आहे. आदिनाथ उमा, पहिला तत्वज्ञानाचा शब्द एका बाईला सांगितला, आणि हे म्हणतात बाईला अधिकार नाही. अभंगातलं नवीन संशोधन सांगतो मी, म्हणून जातात पण लक्ष नाही. आदिनाथाने कुणाला सांगितलं? उमाला. म्हणजे पहिला उपदेश कुणाला, बुवाला का बाईला? मग हे बुवाला का रुसतं? बाईनी कीर्तन घेऊ नये, बाईनी टाळ वाजवू नये, बाईनीचं कीर्तन असेल तर आम्ही कीर्तन करणार नाही. काय रे बुवा. पहिला उपदेश कोणाला आहे? उमा ना. हे उमगते कुठे, म्हणून खड्ड्यात जात आहेत. नाही ना. उमा कुणाला उपदेश? उमे करता उपदेश आहे. विष्णूला सुद्धा सांगितलं नाही. नाही सांगितलं. ते मच्छिंद्राच्या रूपाने आले. बुडबुड 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 बुडबुड. कोण आहे म्हटले? दुसरा कोण नाही, शिवा मीच आहे. शक्तीच्या कर्णकुहरी नेणे के त्रिपुरारी सांगितले. इथे ज्ञानेश्वर शक्तीच्या कर्णकुहरामध्ये, म्हणजे पहिली उपदेश देणारे शिव आणि उपदेश घेणारी स्त्री. काय सांगता मिजा समारता. आयुष्यभर कीर्तन करून यांच्या डोक्यातली बाई गेली नाही आणि कीर्तन करतायत. बाई जेव्हा आई वाटेल तेव्हाच फरक पडेल. जीव हा बद्ध नाही तर प्रभूच्या प्रेमाची प्रतीती आहे हे वाटेल तेव्हा चितविलास कळेल. बाई वाटली विकार आले, आई वाटली विकार संपले, आणि तिथेच विलास झाला आणि तिथेच विकास झाला. अरे कुठे ज्ञानेश्वरी बघतायत, ज्ञानेश्वरीची ओवी सोडवतायत. महाराजांनी अभंग चांगला सोडवला. अरे सोडवू नको, धरून ठेव. सोडवतोस कशाला? एक शब्द धरून ठेव. आयुष्याच्या भानगडीतून सुटशील. किंवा भानगड झाली तरी भानगड टळेल किंवा वाटणार नाही. इतकी ताकद आहे ज्ञानोबाराच्या शब्दामध्ये. काय फुकट जगलो नाही एवढ्या वर्ष. 150 वर्षाची परंपरा मागे आहे, आणि एक धरून ठेवलं, इकडे तिकडे काही नाही. प्रेम हाच देव आहे. ज्ञानाला आपापला प्रिय भोग घेडावासा वाटतो तेव्हा ज्ञान देवाचं रूपांतर प्रेम देवात होतं. ओवी सांगू का? तरी प्रियाची परमसीमा आणि तो भेटे माऊली आत्मा, आणि ती खेवी आटे दिंडिवा संसारिके.
कराड साहेब, या जगामध्ये जडात्मा, जीवात्मा, साक्षी आत्मा, कुटस्थ आत्मा हे सगळ्या वेदांतांनी व्याख्या केल्या, पण आत्म्याला माऊली म्हणणारे फक्त माऊलीच आहेत. एक्सक्लुसिव्ह, एकमेव ओवी जगातल्या वाङ्मयामध्ये की ज्या ओवीने आत्म्याला माऊली म्हटलं. बरं का, आत्मा कसा आहे? नित्य आहे, अखंड आहे, अविनाशी आहे. आज्य, अव्य, अनंग, पेंदा, निकवडा, निचक्षु, आचरणू. काय कळलं तुम्हाला? याच्यातच मी विद्वान ठरलो. कळलं पाणी गावकर? कारण तुम्हाला कळण्याकरता माझं कीर्तनच नसतं. काय उद्धव महाराज, हसताय आम्हाला तुम्ही. तुम्ही आमच्यावर हसायची पाळी आली म्हणजे आमच्या आयुष्याचं हसव झालं, आणि तुमच्या हातात पखवाज आहे, दोन्ही बाजूनी बडवा लावायला. काय गंमत आहे. प्रियाची परमसीमा, प्रियत्वाची परमसीमा हेच माऊली आत्म्याचं दर्शन, हेच पांडुरंगाचं दर्शन, हेच माऊलीचं दर्शन, हे जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन, नाथाचं दर्शन. आणि ज्ञानोबारायांनी तर नामदेवरायाला म्हटलं, पंढरी रायाचा तू प्रेम मांडणारी. प्रेम सत्ता रूपाने प्रगट होतो तो देवाचा अवतार. तेच प्रेम कर्मरूपाने प्रसरण पावतो तो जीवाचा जन्म. आणि तेच प्रेम आपल्या बोध रूपाने प्रगट होतो तो संतांचा अवतार. तो संतांचा अवतार. प्रेम बोध. बोध म्हणजे ज्ञान नाही, ज्ञान आणि अनुभूती याचं मिश्रण नामे बोध. ज्ञान डोक्यात असतं आणि ज्ञान आणि अनुभूती याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा त्याचं नाव बोध असतं. म्हणून या दोन्हीचं मिश्रण म्हणजे संत. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. आणि म्हणून आता दुसरं काही कळत नाही. कोरोनी निर्मळ हरिकथा. कुठे आला संप्रदाय? निर्मळ हरिकथा. आदिनाथ उमा. किती नावं ठेवाल बायकांना? उमेला सांगितलं ना का दुसरं कोणाला सांगितलं? उमाजीराव नाही. हे आहे असं आहे. जन्मलेल्या दिवसापासून असंच आहे आणि असंच राहणार. परंपरा अशीच आहे आणि ती अपरंपरा आहे अशी आहे. म्हणून परंपरा जर 150 वर्ष चालली तर ती अपरंपार नाही का? एका शब्दामध्ये शब्द कसे गुंफलेत ते बघा. मला डॉक्टर प्रणव जोशी म्हणाले, मला आश्चर्य वाटतं म्हणाले, त्यांचे वडील नरार शास्त्री करशीकर जोशी सातारला दादा महाराजांचा अमृतानुभव ऐकण्याकरता पहाटे 5 वाजता येत होते. आणि त्यांच्या आपल्या डायरीत लिहिलंय की असा अमृतानुभव, असे करुणापर अभंग मी माझ्या आयुष्यात ऐकले नाहीत. नरार शास्त्री करशीकर जोशी लिहितात. असा प्रेमबोध ज्ञान आहे, पण ते ज्ञान प्रेमातून कसं प्रगट होतं नाही का? हे सगळं प्रेमाचं दर्शन आहे. तुम्ही त्याचा अर्थ निराळा काढता. माझं बोलणं कळलं का? ईश्वरी सत्तेमध्ये हा खेळ आहे. खेळाचा अर्थ कळला का? काय अर्थ खेळाचा? तुम्ही हुतुतू खेळलाय, आता त्याला कबड्डी 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 म्हणतात. मराठी शब्द गेला. आता काय आलं? कबड्डी 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 कबड्डी. माझ्या डोक्यात शिरत नाही. मी हुतुतूचा चॅम्पियन होतो शाळेत. आणि मग ते असं असं करायचं, त्या लाईनीजवळ जायचं, असं बघा. त्याचा अर्थ असा आहे, माझ्या हद्दीत हो आहे, संसाराच्या हातात हो आहे, आणि परमार्थाच्या हातात गेल्यानंतर मी नाही, तू 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 तू. आणि जिथे तू सुटला तिथे आउट. कारण तू सुटला तिथे हो आला. हो तू 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 तू.
मी नाही तू आहे, सगळ्या जगाला आउट करशील, पण तू जर पुन्हा हुवर आला तर संपला. क्या बात आहे. काय हा, इथे सगळी अवस्था एकरूप झालेली आहे. मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे दुरी, आम्ही तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, माझा स्वामी मी तुझे रंग. पाताला दिसे वेगळी ग, पाताला दिसे वेगळी, पाहताना दिसे वेगळी का, पाहताना दिसे वेगळी, पाताला दिसे वेगळी का, पाहताना दिसे वेगळी. आम्ही तू पण जाऊ दे दुरी, तू पण जाऊ दे दुरी, आम्ही तू पण जाऊ दे दुरी. तू पण जाऊ दे. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दुरी. मी तू पण केव्हा दुरी जाईल, जेव्हा एकरूपता प्रगट होईल तेव्हा. द्वैत जरी दिसलं तरी एकरूपता आहे. द्वैत द्वैता करता नाही, द्वैतातून अद्वैताचा आनंद विशेषत्वाने भोगता येतो. अमृतानुभवामध्ये अशी उभी आहे, द्वैत तसेच अंगण, अद्वैत ओळगे आपण. पुढचा आहे का, भेदू तव तव दूण भेदासी, जितका भेद जास्ती तितक्या अभेद प्रतीती जास्ती. काय अमृतानुभव आहे बघा. कुठेतरी कोणाशी तरी जुळवून महाराज, ही मंडळी अशी आहेत, ज्ञानेश्वर महाराजांना स्वतंत्र मोठं करायची तयार नाही. यातलं इकडचं आणि त्यातलं असं टेकूर उभे राहिलेले ज्ञानेश्वर आहेत का? ज्ञानेश्वरी सोडवताना दुसऱ्याची टेकू घेण्याची गरज काय? ज्याच्या आईचं दूध आटला असेल त्यांनी डब्यातलं प्यावं. 700 वर्ष झाली पानं आटला नाही, दुसरीकडे बघायची गरजच काय? बघण्याची आवश्यकता काय? म्हणून आम्ही डब्याच्या दुधावर वाढलेले नाही. एकदा वृत्ती बाटलीत ती बाटलीच, म्हणून बाटलीतलं चालू. आईची 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 आईच्या अंगावर प्यावं, आईने पदराखाली घ्यावं. आता अमक्यावाला पाजावं. पूर्वीच्या बघा लहानपणी तुम्हाला माहिती असेल, 7-7, 8-8 वर्षाची पोर प्यायची. बरोबर आहे. कुठेही बसली की आपलं शिरलं पदराखाली. अहो एवढं मोठं झालंय. तसं तू किती मोठा हो, आळंदी लाईन पदराखाली शिल, तुझ्याकरता दूध तयार आहे. तुझ्याकरता दूध तयार आहे, दूध तयार आहे. आणि विकत आणायचं नाही बाजारात, सहज प्रेमाचा पाजर आहे. सहज प्रेमाचा पाजर आहे. म्हणून तुकोबारा कौतुकाने म्हणाले, थापटाक, तू माऊली हुनी मवा, तू माऊली हुनी मवा, तू माऊली हुनी मनवाळ, तू माऊली हुनी मनवाळ, तू चंद्राहुनी शीतळ, तू चंद्राहुनी, तू चंद्राहुनी शीतळ, तू चंद्राहुनी
शब्द संपले. माय बापा तू कोण आहेस? कल्होळ प्रेमाचा, कल्होळ प्रेमाचा, कल्होळ प्रेमाचा. आणि हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे. म्हणून गोरखनाथाला प्रेममुद्रा दिली. शून्य योग्यांचा परमार्थ शून्य, योग्यांचे ब्रह्म शून्य व्योमाकार, ते दिसे आम्हास विटेवरी. योगियांचे ब्रह्म शून्य व्योमाकार आणि ते दिसे आम्हास विटेवरी. आणि त्या शून्य म्हणणारे प्रेममुद्रा दिली गोरक्षनाथाला. काय दिलं? साधा नाही संप्रदाय हा. एक लक्षात घ्या, ज्ञान पुस्तकात मिळतं. बरोबर आहे ना? प्रेम हृदयातून प्रगट व्हावं लागतं. ज्ञान हा अभ्यास आहे, प्रेम हा प्रसाद आहे. आणि अजून सांगू का? ध्यास आहे, ध्यास आहे, ध्यास आहे. माऊलीचा ध्यास पाहिजे, अभ्यास नको. शंकराचार्याशी मत किती जुळतं, वल्लभाचार्याशी किती जुळतं, निंबाळकरांचं किती जुळतं. अरे तुझी आई कोणाशीच जुळत नाही. आई सारखी आई, बापासारखा बाप कोणाशी जुळवावा लागतो का? आणि त्याच्याशी जुळला म्हणून तुझा बाप मोठा का? सांगा मला. एखादं मत जुळलं म्हणजे जुळलं का? हे बघा, सर्व जरी प्रमाणात घातलं पण मीठ नाही चुकलं तर सगळंच प्रमाण मिटलं. म्हणून किती जुळतंय ते सांगू नका. एक जरी विसंगत असेल तर लग्न मोडतं. म्हणून किती जुळतं हे मला सांगू नका. ज्ञानोबा इज ओनली वन इन द होल युनिवर्स. आणि म्हणून दॅट इज ज्ञानेश्वर युनिव्हर्सिटी. युनिवर्स, दिस इज युनिव्हर्सल ट्रुथ. कोणाला कळत नाही अजून. ज्ञानोबा कळण्याकरता अवघड आहे. हे बघा, सध्या काय आहे, जादूटोण्याचे संप्रदाय पटतात. एकाकडे संताकडे गेल्यानंतर नोकरी लागलेले संत पटतात. पण नोकरी गेल्यानंतर मनाचा समतोल टिकवणारे संत ज्ञानोबा आहेत. नोकरी येतील आणि नोकरी जातील, पण प्रियत्वाचा भोग अखंड असावा. हे वर्म आहे, हे वर्म आहे. मारलं तो खूप बारायला. शिवजी कासाच्या बायकोनी पाणी ओतलं. काय म्हणले? आई हाक मारली नाही. जळे माझी काया लागला उणवा, थावरे केशवा माय बाप्पा. केशवा केशवा केशवा. दुःखात सुद्धा विठ्ठल आठवला, कारण पाठवणारा तोच आहे. एक तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगतो. लहानपणी आपली आई कधीतरी मारते आपल्याला, आणि मग एक फटका मारला, दुसरा मारला. मग ते काय करतं, शहाणं मुलं असेल ना, ते तिच्याच पायाला मिठी मारतं. आई नको ग मारू, आई नको ग मारू. लक्षात ठेवा, शेजारणीच्या पायाला मिठी मारायला लागला तर अजून जोडे खाल. म्हणून दुसऱ्या पुस्तकातून ज्ञानेश्वरी सोडवायला जाऊ नका, आईलाच मिठी मारा. आईलाच मिठी मारा. आणि अशी मिठी मारली, आई लागलं ग, दुखलं ग, जळले मेले माझे हात, आग लागली हाताला. पुस्तून घेतलं. सोन्या असं का करतोस तू? तू खोड्या करतोस, मग मला मारावं लागतं. उद्या नीट वागशील ना? अरे तुला मारल्यामध्ये मला किती दुःख होतं, तसं जीवाला दुःख होण्यामध्ये प्रभूला सुद्धा दुःख होतं. पण तो त्याचा विलास आहे, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. खेळ आहे जीवनाचा. मग अशी म्हटलं ना, हुतुतू मध्ये आऊट झाला म्हणजे मेला नाही, फक्त मेला म्हणतात, पण मेला नाही म्हणतात. तसं विश्वाच्या खेळामध्ये मेला म्हणतात, मेला नाही.
आत्मसत्ता अखंड अविनाशी आहे. तत्वज्ञानच ऐकायचं तर आज सांगतो तुम्हाला. आणि हे तत्वज्ञान नाही, हा प्रेमबोध आहे. तत्वज्ञानाच्या पलीकडे आहे, तत्वज्ञानाच्या पलीकडे आहे बरं का. कारण एक लक्षात ठेवा, तत्वज्ञान डोक्यात लागतं आणि प्रेमाचा भोग असतो. काय हातात हात घेतला की कळलं काय भोग आहे, काय भोग आहे, नाही का. असं वाटतं ना कोणतरी आपला हातात हात घ्यायला यावा. मी मागे गोष्ट सांगितली होती, कालच कोणीतरी मला आठवण करून दिली. एक मनुष्य भेटायला आला, म्हटला तुमची ती कॅसेटमधली गोष्ट मला फार आवडली. मग त्यांनी आठवण करून दिली. म्हटलं आता सहज मला आठवली. ऐकण्यासारखी आहे कराड साहेब गोष्ट. एक भिकारी रस्त्याला उभा होता आणि एक चांगला सद्ग्रस्त, त्याला असं वाटलं बॅक पॉकेटमधून पाकिट काढावं आणि त्याला एक पैसे द्यावे. आपल्याला देवाने एवढं दिलं द्यावं. पण असं घडलं की त्या दिवशी खिशात पाकिटच नव्हतं आणि तो आशेने बघतोय. त्याच्याजवळ गेला, म्हणाला माफ कर मला, मी तुला आशेला लावलं पण माझं पाकिट घरी राहिलं. आणि तो बोलला कसं माहिती आहे का, त्या भिकाऱ्याच्या हातात हात घेतले. क्षमा कर म्हणे मला, मी तुला आशेला लावलं, तू थाळी पुढे केलीस पण पाकिट विसरलं. उद्या आज 10 टाकणार होतो, उद्या 100 टाकीन. तो म्हणला दादा भीक टाकू नका, पण जाता येता माझे हात हातात घ्या. भीक टाकणारे रगड भेटतील पण हातात हात घेणारा कोणीच भेटणार. तसं ज्ञान शिकवणारे भेटतील पण माझ्या जीवीचा जीवलग म्हणून जवळ करणारे संत मायबाप भेटणं दुर्मिळ आहे. म्हणून जीव झुरे तुझ साठी, जीव झुरे तुझ साठी, मिल जा मुझे प्यारे. ब्रह्मानंद. मिल जा मुझे प्यारे, क्यों देरियां लगाई, मिल जा मुझे प्यारे. आता प्यारा कुठे गेलाय, कुठेच कुठून गेलाय, तुझ्या जवळ आहे. पण त्याला आळवत बसणं हे भजन. जवळ आहे परी भेटेना, आणि परी भेटेना म्हणून जे आळवणं प्रेमाने त्याला भजन म्हणतात. ताल सुरात गाणं म्हणजे भजन नव्हे, तो एक त्याचा साज आहे. अति सुंदर दिसतं एवढंच, पण ज्याला सूर नाही त्याला असुर म्हणता येत नाही, कारण भजन आहे. काय तुकाराम महाराज काय गवळी होते का, नव्हते का, नव्हते का. ज्यांचं गाणं भजन ऐकण्याकरता देव स्वर का वैकुंठातून खाली आला. माऊली तर उत्कृष्ट गायक होते म्हणून वीरेणी बाहेर पडली. त्याला चाली लावून जमत नसतं, त्यांच्या चालीने चालावं लागतं. आणि ओरिजिनल चाली ज्या जुन्या आहेत, एकच म्हणून दाखवतो बघा आता. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले, आहा, कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी.
पंढरीरायाचा मनी वेधोदयाचा पंढरीरायाचा मनी वेधोदयाचा पंढरीरायाचा मनी वेधोदयाचा पंढरीराया पंढरीरायाचा 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 मनी वेधोदयाचा पंढरीरायाचा मनी वेधोदयाचा पंढरीरायाचा. माऊलीच्या काळापासून चालत आलेली चाल आहे. आमच्या घरात तर 100 वर्ष हीच चाल म्हटली जाते. त्याला दुसरं लावूनच जमत नाही. रागदारी नाही, राग येईल आणि दाराच्या बाहेर पडशील. कसला राग आणि कसला दारी. इथे काही रागदारी लावून जमत नसतं. परंपरेची चाल. किती गोड हो, किती गोड. आपले अरे येत होतीये साजणी. काय गोड हो. काय असा असा भाराने आपले भारे, दुसऱ्याचा भार नाही. आपल्या आवडीचा, आपल्या प्रेमाच्या भाराने निघालाय. पतीचं जे तिच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाच्या भाराने डोलत निघाली. माझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोण नाही. हठात निघाली आहे. सगळ्या म्हणाल्या काय ग रुबाब मध्ये निघालीस. त्यांचं प्रेम असंच आहे. आज इतकी सुंदर नटलीस, त्यांना नटावंसं मी वाटलं म्हणून नटलं. तसं जीवाने तुम्हाला सजवलंय, ते त्याला सजवावंसं वाटलं म्हणून सजवलंय, म्हणून सजवलंय. त्या दृष्टिकोनातून बघा, म्हणजे मग कळेल वृत्तिरेत स्थान वृत्तिरेत अवस्थेतून ज्ञानातून भोगात कसा आला. आणि असा जो प्रेम बोध दिला. काय म्हणतात बघा, अभंगामध्ये मोठं सुंदर कळव आहे तिथे. महाराज म्हणाले तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली. गो इंद्रियांचं रक्षण करणारा तो गोरक्षक. गो इंद्रिय नामे गाई. गो म्हणजे इंद्रिय, त्याचं रक्षण करणारा, त्याचा रक्षण करणारा. तसं इंद्रियांचं रक्षण करणारा गोपाल. गो इंद्रियातून प्रभू प्रेमाचा रस पिणारी गोपी. अहंकाराचा नाही, केवळ ज्ञानाचा नाही, प्रभू प्रेमाचा रस पिते ती गोपी. हे नीट लक्षात घ्या. हे जे आहे तो वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत काय गोरक्षाला दिलं. आता मला सांगा, योगाची परंपरा आणि दिलं काय? प्रेम मुद्रा, नाम मुद्रा. हे प्रेम सगळे विसरले. एक काळ असा होता की एखाद्याला कीर्तनातून अश्रू आले की पुढच्यारी बसून हसायचं, येडं रडतंय. मला आठवतं माझा पिंपळनेरला कार्यक्रम होता आणि असंच निळोबारायचं तुकोबारायचं प्रेम सांगताना माझ्या डोळ्याने ते टाळकरी होती, शिकलेली सगळी, जास्ती अतिशहाणी. पुढच्या धोत्राचा असा मोरपीस निघालेला. हसायला लागली. काय रे म्हटलं, काय नाटक चाललंय का तमाशा चालला? खाली वास म्हटलं पहिल्यांदा. अरे कशाला असावं ते कळलं पाहिजे. आणि कशाला असावं हे जर कळलं नाही तर आपल्या आयुष्याचं असं होतं. आयुष्याचं असं होतं. प्रेम मुद्रा काय आहे? प्रेम काय आहे? अरे डोळ्यातून अश्रू वाहणं ही अश्रूंची फुलं होणं आहे. दुःखाचे अश्रू माहिती आहेत, पण संता करता, प्रभू करता जेव्हा 2 अश्रू डोळ्यातून येतील तेव्हा अश्रूंचा आनंद सुद्धा तुम्हाला कळेल. बाळ भेटल्यानंतर काही दिवसांनी आई मिठी मारते आणि रडते, ते दुःखाचं नाही. बाळ म्हणाला आई रडते का? मी भेटलो ना. तुला त्यातलं कळायचं नाही. तुझा मुलगा मोठा होऊन लांब जाऊ दे ना, मग भेटू दे, तेव्हा तुला कळेल अश्रू काय आहेत. मी दुःखाने रडत नाही, तुझ्या भेटीचा आनंद सुद्धा इतका आलो की काय, ते आनंद अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत. तसे कीर्तनाचे अश्रू मी सांगतो कविराय, हा प्रसाद आहे. तो जर प्रसाद नसेल तर आयुष्य फुकट आहे. एकाने मला विचारलं हे पाणी केव्हा येतं? जेव्हा बादली भरते तेव्हा.
यांची बादली खालूनच गळली फुटलेली आहे, तर भरायची कशी? बादली वर बेली अप टू द ब्रिम. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपोआप एक 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 थंब गळू लागतो. बादली भरल्याशिवाय पाणी खाली गळत नाही, तसं हृदय प्रेमाने भरल्याशिवाय डोळ्यातून अश्रू येत नाहीत. अश्रू हा प्रसाद आहे. मी तुम्हाला सांगू का, हे अश्रू आपले इथे पडतात आणि इथे कोण आहे? मज हृदयी अश्रू इथे पडले की सद्गुरु राज प्रसन्न झाले. आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्रीगुरुची. माझ्या श्रीगुरुची पावलं हृदयावर बसवली. ज्ञानोबाराय म्हणजे प्रेमबोधाचं प्रकट दर्शन आहे. पण इकडे तिकडे ओढत गेले. अद्वैत सिद्धांत पूर्ण अद्वैत का केवळ अद्वैत करावाद, अजातवाद का आरंभवाद. एकाने मला विचारलं तुमचा कोणचा वाद? म्हटलं अजागळवाद. आता काय सांगू, आम्ही अजागळ माणसं म्हणून डोळ्यातून पाणी येतं. आम्हाला काही कळत नाही म्हणून डोळ्यातून पाणी येतं. बरं का, सुशिक्षित माणसांना रडलेलं आवडत नाही. एका पोरीकडे बघून रडेल. पोरीकडून बघून बिकॉज यू आर अ थर्ड रेट पर्सन. काय म्हटलं मी? अरे काय अश्रू आहे ते. तसं संत वचना ऐकल्याबरोबर अंगावर शारे येणं, सद्गदित कंठ दाटो येणे, फुटो हृदय चिंतनाचा एक लावो तुमच्या हो विठ्ठला. म्हणून आपापली प्रेम प्रतिती भोगण्याकरता आणि उमेला सांगितलं. हे उमगत नाही म्हणून बायका वाईट. म्हणून या संप्रदायाची पहिली उपदेशक बाई आहे. म्हणून कीर्तनकारांनी जपून बोलावं. सामान्य माणसाला काही घेणं देणं नसतं. हे अतिशहाणे झालेत ना, त्यांनाच भानगडी आहे. आपल्या काय आता काय आहे ते आहे. परवाच एका ठिकाणी झालं, जिथे म्हणाले हे लोक असतील, जिथे बाई असेल तिथे आम्ही कीर्तन करणार नाही. वर्षाच्या पोटातून येऊन दाखव मग पाठ टाक. निदान बाळांत तरी होशील तू. हा सातारी खरडा फार जोराचा आहे तसा. खरंय की नाही? अरे का का काम द्वेष. हे बघा, इथे उमेला सांगितलं आणि इथे ताटी मुक्ताबाईने उघडली म्हणून संप्रदाय जन्माला आला. ताटी जर उघडली नसती मुक्ताबाईनी तर वारकरी संप्रदाय जन्मालाच आला नसता. हे केव्हा यांच्या डोसक्यात शिरायचं. टक्कुर. म्हणून मला टक्करा द्याव्या लागतात. नीट लक्षात घ्या. आमच्या फडावर 80 वर्षापूर्वी दादा महाराजांनी बायकांना कीर्तन करावं लागलं. बॅरिस्टर कीर्तिकर त्यांचे शिष्य होते. त्या काळामध्ये बॅरिस्टर कीर्तिकरांच्या बायकोला सांगितलं तू कीर्तन कर. सुमतीबाई कीर्तिकर, दुसरे आनंदीबाई कुलकर्णी, त्यांना सांगितलं कर कीर्तन, कर कीर्तन माझ्या समोर कर आणि माझ्या फडावर कर. मला कोण विचारतो? कर. जनाबाई जर चांगदेवाला उपदेश देते तर तुला कीर्तन करायला काय हरकत आहे? कोण बदी करतो? पण अजून यांच्या डोक्यातले किडे गेले नाहीत. आता ह्या अभंग बघा, उमा खोडून टाका आणि उमाजी रावल्या. म्हणून आज इंद्राणीच्या काठी मुद्दाम अभंग. आदिनाथ उमा, बरोबर आहे ना? मी लिहिलाय का अभंग? नाही ना? आदिनाथ उमा, आणि नुसतं नाही, बीज प्रगट केलं तिच्यात. आणि लक्षात ठेवा, बाईत मधूनच बीज प्रगट होतं पुरुषाचं. पुरुषामध्ये जरी बीज असलं, प्रत्यरूप जरी परमात्मा असला तरी प्रतितीतून ते बीज प्रगट होतं.
प्रतीतीतून ते प्रगट होतं. हे उमगायचं केव्हा? म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. काही नाही, तो भोवती फिरला, फिरता फिरता सहज स्थिती आणि तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी झाली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. आता काय सांगू, टाइम झाला. उद्या सकाळी 5:30 वाजता भजन आहे. एवढं सांगितलं ते एवढं सांगितलंय, एवढं सांगितलंय की आयुष्यभरचा प्रेमबोध सांगितलंय तुम्हाला. आयुष्यभरचा प्रेमबोध सांगितलंय. नुसतं कीर्तन केलेलं नाही आहे, जे प्रगट झालं आणि माऊलीने प्रगट केलं तेच सांगितलं. म्हणून म्हटलं प्रियाची परमसीमा, त्या परमसीमेपर्यंत कसं जाता येईल जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे पाय पकडा म्हणजे आपोआप झालं. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा, त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवा आणि सांगा माय बाप्पा माऊली तो प्रेमबोध आमच्यात प्रगट होऊ द्या. उद्या सकाळी 5:30 वाजता आपल्या फडावर विरणी भजन आहे आणि डिसेंबरचा सप्ताह दुधेवऱ्याला 27 डिसेंबर ते 2 जानेवारी होणार आहे. दुधेवरे लोणावळा बरं का, तिथे मोठा सप्ताह होतो. 7 दिवस भजन प्रवचन आणि निवांत, काही गडबड नाही. 10 वाजता भजन, आरामात उठायचं. कोणी सांगितलं एक खेपा टाका? आमचे विणेकरी वगैरे काकडा करतात. मी म्हटलं माझा आकडा मला करून घ्यायचा नाही, करा काढा. आमचे विणेकरी फार पॉवरफुल माणूस आहे, एलेले माणूस आहे. ते दिसत नाहीत तसे. मी म्हटलं दिसू नाही पण असावं बरं का. सगळा काकडा बिकडा ते करतात, मला मारतात कधीतरी या की. म्हटलं ऐकतो ना कानाने. तिथे येऊन तुम्हीच म्हणणार आम्ही ऐकणार. ऐकलं म्हणजे खूप झालं. ऐकत नाही तिथेच दोष आहे. ऐकतात पण माणसं ऐकत नाहीत. खरं आहे ना? ऐकतात पण ऐकत नाही. ऐकत नाही. तेव्हा एवढंच विनंती आहे, माझं काहीच ऐकू नका, माऊलीचं सुद्धा ऐकायला जाऊ नका. फक्त चरणावर मस्तक ठेवा आणि सांगा माय बाप्पा तुमच्या मागोमाग आम्हाला येऊ द्या. पुष्कळ झालं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली आई. जय जय विठ्ठल, 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 जय जय. बोली रिले पुढे वेडी वा पुढे उत्तरे खरा क्षमा पराध नाही विचारिला अधिकार व्याप राक्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैगंबरा राक्षमा पराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. सर्वांना विनंती आहे, इंद्रायणी मातेची आरती पूज्य बाबा महाराज सातारकर आदरणीय कराड सर यांच्या